Hello students, welcome to the ionic equilibrium chapter. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहोत, दॅट इज दी सोल्युबिलिटी ऑफ सॉल्ट. ओके, तर सोल्युबिलिटी ऑफ दी सॉल्ट हे दोन टाईपचे असतात. ओके, पहिले तर सोल्युबल सॉल्ट असतोय, सोल्युबल सॉल्ट्स. ओके, आणि एक इनसोल्युबल सॉल्ट्स असतं, इनसोल्युबल सॉल्ट्स. ओके, आता सोल्युबल सॉल्ट्स कोणाला म्हणायचं? ज्याची लॅटाईस एनर्जी कमी असेल ॲज कम्पेअर्ड टू दी हायड्रेशन एनर्जी, मग तो पर्टिक्युलर सॉल्ट काय होणार आहे? सोल्युबल होणार आहे. लॅटाईस एनर्जी काय असते? तर त्या सॉल्टमध्ये एक पॉझिटिव्ह आयन्स असतोय आणि एक निगेटिव्ह आयन्स असतोय, बरोबर आहे. जर या दोघी आयन्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर जास्त असेल तर हे दोन आयन्स क्लोजली पॅक्ड असतील या क्लोजली अटॅच असतील. आता जर मला या दोन आयन्सला जर सेपरेट करायचं असेल तर मला एक एनर्जी सप्लाय करावं लागणार आहे या दोन आयन्सला सेपरेट करण्यासाठी. जी एनर्जी लागणार आहे या दोन आयन्सला सेपरेट करण्यासाठी त्यालाच आपण काय म्हणणार आहे? लॅटाईस एनर्जी. ओके, लॅटाईस एनर्जी आपण कुठे लावतो? जिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असणार आहे? जास्त. कोणाच्या मध्ये? आयन्सच्या मध्ये, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. ज्यांनी ते आयन्स क्लोजली पॅक्ड असतात आणि ते इझिली सेपरेट होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला एक बाहेरून एनर्जी द्यावं लागते त्या सेपरेट करण्यासाठी, आणि त्या एनर्जीला आपण नाव काय देतोय? लॅटाईस एनर्जी. क्लिअर आहे आता? ओके, मग ज्याच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल म्हणजेच तिथं लॅटाईस एनर्जी काय असणार आहे? जास्त. ओके, मग त्यावेळेस काय सांगणार आहे? जो सोल्युबल असणार आहे तो सॉल्ट, म्हणजे त्याची जी सोल्युबिलिटी कॅरेक्टर असणार आहे त्या सॉल्टची, ती काय असणार आहे? कमी असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. ओके, का की हे आयन्सच इझिली सेपरेट होत नाही. आणि कधी सेपरेट होतोय? जेव्हा लॅटाईस एनर्जी आपण काय करतोय? सेपरेट देतोय. म्हणजे जिथं लॅटाईस एनर्जी जास्त असेल तिथं सोल्युबिलिटी कॅरेक्टर काय असणार आहे? कमी असणार आहे. मग जिथं मी एस लिहिलं आहे ते म्हणजेच काय असणार आहे? सोल्युबिलिटी कॅरेक्टर. म्हणजे तिथं सोल्युबिलिटी कॅरेक्टर त्या पर्टिक्युलर सॉल्टचं काय असणार आहे? कमी असणार आहे. मग आपल्याला जर सोल्युबिलिटी वाढवायचं असेल, सोल्युबिलिटी काय करायचं आहे? वाढवायचं असेल, तर मग आपल्याला त्या दोन आयन्समध्ये लॅटाईस एनर्जी कसं पाहिजे? कमी पाहिजे. क्लिअर आहे? तरच तो पर्टिक्युलर सॉल्ट काय होणार आहे? सोल्युबल होईल. क्लिअर आहे आता? ओके, तर हा जो केस आहे ते आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे आता? ओके, तर सोल्युबिलिटी वाढवण्यासाठी लॅटाईस एनर्जी कमी पाहिजे, ज्यांनी आयन्स इझिली सेपरेट होतील, म्हणजे तिथं लॅटाईस एनर्जी लावायची गरज पडणार नाही. लॅटाईस एनर्जीची गरज कधी पडणार आहे? जर त्या दोन आयन्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असणार आहे? जास्त. जिथं जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथं लॅटाईस एनर्जी आपल्याला काय लावायला लागेल? जास्त लावायला लागेल. मग त्यावेळेस सोल्युबिलिटी पण काय होत जाईल? कमी होत जाईल. सोल्युबिलिटी कधी वाढते? जिथं लॅटाईस एनर्जी आपल्याला कमी लावायला लागेल, म्हणजे तिथं जे पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स जे भेटतील ते इझिली सेपरेट होतील. जर ते इझिली सेपरेट होतील तर 100% ते पुढे जाऊन काय होतील? डिझॉल्व्हच होणार आहे इझिली. त्याच्यामुळे त्याचा एस कॅरेक्टर काय होतोय? इन्क्रीज होतोय. क्लिअर आहे आता? हायड्रेशन एनर्जी काय असते? जर एखादी पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज H2O काय करत असेल? अट्रॅक्ट करत असेल. H2O काय करत असेल? अट्रॅक्ट करत असेल. आणि ते अट्रॅक्शन पण कसं असणार आहे? खूप जास्त अट्रॅक्शन असणार आहे. ओके, त्यावेळेस त्या अट्रॅक्शनच्यामुळे एक हायड्रेशन एनर्जी काय होते? बाहेर पडते. त्या अट्रॅक्शनच्यामुळे जितकं हायड्रेशन एनर्जी बाहेर पडणार त्या अट्रॅक्शनच्यामुळे, तितकंच हे पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स काय होतील? सोल्युबल होतील. जर यांच्यामध्ये अट्रॅक्शन कमी झालं, पॉझिटिव्ह निगेटिव्हचं अट्रॅक्शन काय झालं? कमी झालं टुवर्ड्स दी H2O, तर तिथं हायड्रेशन एनर्जी काय असणार आहे? कमी असेल. आणि हायड्रेशन एनर्जी कमी झाली तर मग सोल्युबिलिटी पण काय होणार आहे? कमी होणार आहे. क्लिअर आहे? तर मग सोल्युबिलिटी वाढवण्यासाठी हायड्रेशन एनर्जी कसं पाहिजे? जास्त. आणि हे हायड्रेशन एनर्जी कसं जास्त होईल? जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स काय करत असेल त्या H2O जास्त अट्रॅक्ट करत असेल, खूप जास्त अट्रॅक्ट करत असेल, त्यावेळेस हायड्रेशन एनर्जी जास्त लिबरेट होईल. जितकं हायड्रेशन एनर्जी बाहेर पडेल तितकंच सोल्युबिलिटी पण काय होणार आहे? जास्त राहील. क्लिअर आहे? आणि ऑपोजिट काय असणार आहे? हायड्रेशन कमी, सोल्युबिलिटी पण कमी.
क्लिअर आहे आता? ओके. तर लॅटाईस एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू सोल्युबिलिटी, असंही म्हणू शकतोय, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी सोल्युबिलिटी. क्लिअर आहे? सोल्युबिलिटी वाढली म्हणजे लॅटाईस एनर्जी कमी असेल, बरोबर आहे. आणि जर सोल्युबिलिटी कमी झाली तर लॅटाईस एनर्जी जास्त असेल. क्लिअर आहे आता? ओके. तसंच हायड्रेशन एनर्जी काय असते? सोल्युबिलिटीचा डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. ओके. म्हणजे हायड्रेशन एनर्जी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाचा? सोल्युबिलिटीचा. जर हायड्रेशन एनर्जी वाढली तर सोल्युबिलिटी पण वाढणार, हायड्रेशन कमी होईल तर सोल्युबिलिटी पण काय होईल? कमी होईल. तर हे रिलेशन लक्षातच ठेवायचं तुम्हाला सोल्युबिलिटीसाठी. कुठल्याही पर्टिक्युलर सॉल्टचं जर सोल्युबिलिटी ओळखायचं असेल तर तुम्हाला हे दोन इक्वेशन लक्षातच ठेवायचे. क्लिअर आहे आता? ओके. आता आपण सोल्युबल सॉल्टवरती येऊया. सोल्युबल सॉल्टवरती आपण बघत होतो. ओके. हे रफ करून टाकतोय, जो एक्सप्लेनेशन दिलं होतं लॅटाईस एनर्जीचं आणि हायड्रेशन एनर्जी. ओके. चला कंटिन्यू करूया आपलं एक्सप्लेनेशन. आता आपल्याला कळालं की कधी सॉल्ट सोल्युबल होतोय आणि कधी इनसोल्युबल होईल. आता मी सोल्युबल सॉल्टचा लॅटाईस एनर्जी कमी लिहिले आहे आणि हायड्रेशन एनर्जी जास्त लिहिले आहे. म्हणजे याच्यावरून कळतं आहे की जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्या दोन आयन्समध्ये ते खूप कमी असेल. जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर कमी असेल म्हणजे 100% जे पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स तयार होत असेल त्या पर्टिक्युलर सॉल्टमधून ते वॉटरला जास्त अट्रॅक्ट करत असतील. क्लिअर आहे? जे इझिली सेपरेट होतील ते वॉटरसोबत जास्त रिॲक्ट करतील. जे इझिली सेपरेट नाही होतील ते वॉटरशी कधी रिॲक्शन करू शकत नाही. करणार पण खूप कमी करणार. क्लिअर आहे? मग सेपरेशन आपल्याला काय पाहिजे? जास्त पाहिजे, इझिली पाहिजे, विदाऊट अप्लाइंग लॅटाईस एनर्जी. ओके. जिथं आपल्याला लॅटाईस एनर्जी कमी पडलं 100% ते पॉझिटिव्ह आयन्स निगेटिव्ह आयन्स त्या H2O ला काय करत असेल? जास्त अट्रॅक्ट करत असेल. म्हणजे जेव्हा ते जास्त अट्रॅक्ट करत असेल म्हणजे तिथं सोल्युबिलिटी ऑफ दी सॉल्ट काय होत जाईल? वाढत जाणार आहे. म्हणून आपल्याला या सॉल्टसाठी आपण काय म्हणतोय? सोल्युबिलिटी जास्त आहे म्हणजे सोल्युबलच होणार आहे. 100% तो सॉल्ट काय होईल? सोल्युबल होईल. पण कधी? ज्याची लॅटाईस एनर्जी कमी असेल ॲज कम्पेअर टू दी हायड्रेशन एनर्जी. क्लिअर आहे? मग आपण असं लिहू शकतो एक्झाम्पल या सोल्युबल सॉल्टचा, दॅट इज दी NaCl. क्लिअर आहे? आणि NaCl पहिले जेव्हा वॉटरमध्ये जातोय तेव्हा तो डिसोशिएट होतो कम्प्लिटली Na पॉझिटिव्हमध्ये आणि Cl निगेटिव्हमध्ये. ओके. आणि हे Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह जसे डिसोशिएट होतात, ओके, तसंच ते वॉटरसोबत काय करतात? रिॲक्शन करतात. आणि इतकं जास्त अट्रॅक्शन असतं त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं त्या H2O सोबत, तर Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह इझिली काय होऊन जातं? डिझॉल्व्ह होऊन जातात. फ्रॅक्शन इन द टाईम काय होतं? ते डिझॉल्व्ह होऊन जातात. क्लिअर आहे? जितकं लवकर सेपरेट होतील तितकंच लवकर काय होतील? सोल्युबल होतील. क्लिअर आहे? ओके. तर जेव्हा NaCl वॉटरमध्ये ॲड होतो तर पहिले ते Na पॉझिटिव्हमध्ये आणि Cl निगेटिव्हमध्ये काय होतात? ब्रेक होतात आणि फ्रॅक्शन इन द टाईम ते काय करतात? H2O सोबत रिॲक्शन करून आणि सोल्युबल होऊन जातात. क्लिअर आहे आता? ओके. आणि जे कंपाऊंड इझिली सेपरेट होऊन सोल्युबल होतात त्याला आपण सिंगल डबल हेडेड ॲरो दाखवतो. सिंगल डबल हेडेड ॲरो म्हणजे फक्त फॉरवर्ड डायरेक्शन दाखवतो, बॅकवर्ड डायरेक्शन दाखवत नाही, जे इझिली सोल्युबल होतात. क्लिअर झालं आता? ओके. आता इनसोल्युबल सॉल्टवरती येऊया. आता मला सांगा आता लॅटाईस एनर्जी काय असणार आहे या इनसोल्युबल सॉल्टसाठी? लॅटाईस एनर्जी खूप जास्त असेल ॲज कम्पेअर टू दी हायड्रेशन एनर्जी. ओके. या कारणामुळेच तो सॉल्ट काय होतोय? इनसोल्युबल होतोय. आता इथं इनसोल्युबल सॉल्ट म्हणजे काय? तो डिझॉल्व्हच नाही होते असं नाही. त्या सॉल्टचा काही अमाऊंट काय होतोय? डिझॉल्व्ह होतोय, पण काय अमाऊंट अनडिझॉल्व्ह होतोय. क्लिअर आहे आता? ओके. जसं वीक ॲसिडमध्ये आपण सांगतो काय पार्ट डिसोशिएट होतं आणि काय पार्ट अनडिसोशिएट होते, तसंच या सॉल्टसाठी आपण सांगतोय इनसोल्युबल सॉल्ट म्हणजे काय? त्याचा काय पार्ट काय होतोय? आयन्समध्ये कन्वर्ट होतोय आणि ते आयन्स 100% डिझॉल्व्ह होत आहेत वॉटरमध्ये. पण त्याचा जो काय पार्ट काय होतोय? डिझॉल्व्हच होत नाही, म्हणजे ते स्टार्टिंग कंपाऊंडमध्येच प्रेझेंट असतात. क्लिअर आहे? मग अशा सॉल्ट काय असतात? इनसोल्युबल सॉल्ट म्हणतात आपण. इनसोल्युबल सॉल्ट. एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय. ओके. एक्झाम्पल घेऊया. ओके. एक्झाम्पल आपण AgClचं घेतोय. AgCl दॅट इज सिल्वर क्लोराईड. ओके. आता सिल्वर क्लोराईडचं जेव्हा आपण डिसोशिएट करतो, ओके, डिसोशिएट करतो तर तो काय तयार करतो? Ag पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह.
क्लिअर आहे आता? ओके. पण या AgClचं एक प्रॅक्टिकली मेथड बघितलं गेलेलं आहे असं की जेव्हा 1 मोल जेव्हा आपण AgCl घेतो, प्रॅक्टिकली सांगतोय, प्रॅक्टिकली करून मी ते सांगतोय तुम्हाला. ओके. ॲट 25 डिग्री सेल्सिअस रूम टेम्परेचरवरती आपल्याला हे दिसलेलं आहे. ओके. काय दिसलेलं आहे नीट बघा. ॲट 25 डिग्री सेल्सिअस जेव्हा मी 1 मोल AgCl घेतो आणि त्या 1 मोल AgClला कशामध्ये ॲड करतोय? वॉटरमध्ये. तर त्या 1 मोलमधून फक्त 10⁻⁻5 पॉझिटिव्ह चार्ज भेटतोय आणि 10⁻⁻5 Cl निगेटिव्ह भेटतोय. म्हणजे खूप कमी अमाऊंटमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज भेटतोय. बरोबर आहे. म्हणजे जे उरलेले असतील ते डायरेक्टली कशामध्ये असणारे प्रेझेंट? डायरेक्टली कशामध्ये प्रेझेंट असणारे? AgCl मध्ये, म्हणजे सॉलिडमध्ये प्रेझेंट असणारे. का की आपण पहिले सॉलिड ॲड करतोय कशात? वॉटरमध्ये. आणि जसं सॉलिड वॉटरमध्ये जातोय 1 मोलच्या नुसारने, तर तिथं फक्त 10⁻⁻5 पॉझिटिव्ह चार्ज भेटतोय आणि 10⁻⁻5 निगेटिव्ह चार्ज भेटतोय. आणि हे कुठल्या टेम्परेचरवर भेटतोय? 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे खूप कमी अमाऊंटमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज भेटतोय या AgClचं. आणि बाकीचा जो अमाऊंट राहिलेला असेल ते परत सॉलिडमध्येच प्रेझेंट असणार आहे. ओके. म्हणजे इथं सॉलिडची क्वांटिटी जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू दी आयन्स. क्लिअर आहे? ओके. जर मी याला फ्रॅक्शनमध्ये लिहिलं, म्हणजे फ्रॅक्शनमध्ये लिहून दाखवलं, तर 0.00001 मोल ओके पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज भेटतोय ॲट 25 डिग्री सेल्सिअस. मग बाकीचा जो अमाऊंट राहिलेला असेल ओके तो कशामध्ये कन्वर्ट असणार आहे? सॉलिडमध्ये. म्हणजे जास्त अमाऊंट सॉलिडमध्येच तो राहतोय आणि खूप कमी अमाऊंटमध्ये तो पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज दाखवतोय. ओके. त्या कारणामुळे आपण फॉरवर्ड डायरेक्शनचा एरो दाखवतोय आणि बॅकवर्ड डायरेक्शनचा एरो दाखवतोय. क्लिअर आहे? पण अजून एक ऑब्झर्वेशन झालेलं आहे प्रॅक्टिकली असं की जेव्हा 25 डिग्री सेल्सिअसवरती इक्विलिब्रियम जेव्हा डेव्हलप होतो या रिॲक्शनमध्ये, इक्विलिब्रियम काय होतोय? डेव्हलप होतो या 25 डिग्री सेल्सिअसवरती. त्यावेळेसच हा जो पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज दॅट इज Ag पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह काय होतात? डिझॉल्व्ह होतात वॉटरमध्ये. ओके. कुठल्या कंडिशनमध्ये ते डिझॉल्व्ह होतात? इक्विलिब्रियमच्या कंडिशनमध्ये. इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे काय? फॉरवर्ड डायरेक्शनचा जो स्पीड आहे आणि बॅकवर्ड डायरेक्शनचा जो स्पीड आहे ते काय होतात? इक्वल होतात काही टायमाला. जेव्हा हे दोघी स्पीड इक्वल होतात त्यावेळेस आपण सांगणार आहे त्या रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम डेव्हलप झालेलं आहे. क्लिअर आहे? आणि ज्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम डेव्हलप झाला तर 100% तिथं जो पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज जो डेव्हलप झाला आहे दॅट इज Ag पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह ते काय होतील? डिझॉल्व्ह होतील. क्लिअर आहे? म्हणजे यांचा जो सोल्युबिलिटीचा कॅरेक्टर जो डिपेंड आहे तो इक्विलिब्रियमवरती डिपेंड आहे. जोपर्यंत इक्विलिब्रियम येत नाही या रिॲक्शनमध्ये तोपर्यंत हे पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स डिझॉल्व्ह होत नाही. क्लिअर आहे? तर इनसोल्युबल सॉल्टचा जो सोल्युबिलिटीचा जो कॅरेक्टर आहे तो कशावरती डिपेंड आहे? इक्विलिब्रियम कंडिशनवरती. जोपर्यंत इक्विलिब्रियम डेव्हलप होत नाही तोपर्यंत Ag पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह डेव्हलप होत नाही और डिझॉल्व्ह होत नाही. क्लिअर आहे आता? ओके. आणि लक्षात ठेवा ॲट 25 डिग्री सेल्सिअसवरती 1 मोल जेव्हा आपण AgCl घेतो आणि त्याला वॉटरमध्ये ॲड करतो तर प्रॅक्टिकली असं बघितलेलं आहे फक्त 10⁻⁻5 पॉझिटिव्ह 10⁻⁻5 निगेटिव्ह मोल्स भेटत आहेत AgClचे. क्लिअर आहे? आणि तेच मोल इक्विलिब्रियममध्ये काय होतात? डिझॉल्व्ह होतात. इक्विलिब्रियम कंडिशनवरती ते काय होतात? डिझॉल्व्ह होतात Ag पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. क्लिअर आहे आता? ओके. म्हणजेच आता एक शॉर्टमध्ये आपण सांगणार आहे सोल्युबिलिटी ऑफ AgCl डिपेंड्स ऑन इक्विलिब्रियम कंडिशन. जोपर्यंत इक्विलिब्रियम या रिॲक्शनमध्ये डेव्हलप होत नाही तोपर्यंत पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स डिझॉल्व्ह होणार नाही. आणि जसं इक्विलिब्रियम डेव्हलप झालं तसंच Ag पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह काय होऊन जातील? डिझॉल्व्ह होऊन जातील. क्लिअर आहे आता? ओके. म्हणजे या इनसोल्युबल सॉल्टचा जो सोल्युबिलिटीचा कॅरेक्टर आहे, सोल्युबिलिटीचा कॅरेक्टर तो कशावरती डिपेंड आहे? फक्त
इक्विलिब्रियम कंडिशनवरती. क्लिअर आहे. ओके. आणि त्याचा काय अमाऊंट डिझॉल्व्ह होणार आहे पण इक्विलिब्रियमच्या कंडिशनवरती. आणि जर काय अमाऊंट डिझॉल्व्ह होणार आहे इक्विलिब्रियमच्या कंडिशनवरती तर या इनसोल्युबल सॉल्टला अजून एक नाव दिलेलं आहे. ओके. दॅट इज दी स्पॅरिंगली सोल्युबल. ओके. स्पॅरिंगली सोल्युबल. क्लिअर आहे आता. ओके. स्पॅरिंगली सोल्युबल कळालं आता. स्पॅरिंगली सोल्युबल म्हणजे काय, या 1 मोल AgCl मधून 10⁻⁵ Ag पॉझिटिव्ह आणि 10⁻⁵ Cl निगेटिव्ह काय होतोय, डिझॉल्व्ह होतोय. पण काय अमाऊंट AgCl मध्येच राहणार आहे, म्हणजे सॉलिडच्या फॉर्ममध्येच राहणार आहे. क्लिअर आहे. पण त्याचा काय अमाऊंट तर डिझॉल्व्ह होतोय. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण काय सांगतोय, स्पॅरिंगली सोल्युबल. क्लिअर आहे. तर इनसोल्युबल सॉल्ट म्हणजे तो कम्प्लिटली इनसोल्युबल नाही झाला, म्हणजे तो सोल्युबलच झाला नाही असं नाही समजायचंय. काय अमाऊंट त्याचं सोल्युबल होणारच आहे, पण खूप कमी अमाऊंट त्याचं काय होणार आहे, सोल्युबल होणार आहे. या कारणामुळेच आपण एक वर्ड दिलाय परत, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट असंही म्हणतात. क्लिअर झालं आता. ओके. तर जेव्हा इनसोल्युबल सॉल्टला आपण वॉटरमध्ये काय करणार आहे, ॲड करणार आहे, तर तुम्हाला डबल हाफ ॲडेड एरोनी काय करायचं आहे, रिप्रेझेंट करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे आता. ओके. तर आता पुढे जे आपण आता एक्सप्लेनेशन बघणार आहोत ते फक्त इनसोल्युबल सॉल्टसाठीच बघणार आहे, सोल्युबल सॉल्टसाठी बघणार नाही. क्लिअर आहे आता. ओके. तर आपला जो डिटेल एक्सप्लेनेशन असणार आहे तो इनसोल्युबल सॉल्टसाठी असणार आहे, सोल्युबल सॉल्टसाठी राहणार नाही. क्लिअर आहे. तर आता पुढचं जो आपण आता डेफिनेशन पाहणार आहे सोल्युबिलिटीचा, आणि तो सोल्युबिलिटीचा जो डेफिनेशन आहे ते फक्त इक्विलिब्रियमच्या कंडिशनवरतीच आपण काय करणार आहे, डिफाईन करणार आहे. क्लिअर आहे आता. ओके. म्हणजे जो काय सॉल्ट सोल्युबल होणार आहे 100% तो कुठल्या कंडिशनवरती डिझॉल्व्ह होणार आहे, इक्विलिब्रियमच्या कंडिशनवरती. मग जो काय आपण आता डेफिनेशन पाहणार आहे सोल्युबिलिटीचा, ते सोल्युबिलिटीचा डेफिनेशन हे कशावरती डिपेंड आहे, इक्विलिब्रियमच्या कंडिशनवरती. मग आपण आता काही पॉईंट्स लिहिणार आहोत आणि त्याच्यानंतर मग सोल्युबिलिटीचा डेफिनेशन लिहिणार आहे. क्लिअर आहे. पण लक्षात ठेवा, जो काय आपण आता सोल्युबिलिटीचा जो सॉल्टचं डेफिनेशन बघतोय त्या सोल्युबिलिटीचं कंडिशन कसं पाहिजे, ॲट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमच्या कंडिशनवरतीच आपण काय करणार आहे, सोल्युबिलिटीला डिफाईन करणार आहे. क्लिअर आहे. तर हे लक्षातच ठेवायचं तुम्हाला. चला आता मेन पॉईंट लिहून घ्या. काय मेन पॉईंट आहे या सोल्युबिलिटी ऑफ सॉल्टचा. पहिला मेन पॉईंट लक्षात ठेवा. फर्स्ट मेन पॉईंट ऑफ सोल्युबिलिटी ऑफ द सॉल्ट. ओके. सोल्युबिलिटी इज डिफाइंड ॲट solubility is defined at equilibrium condition only. Equilibrium condition. ओके. ओनली. जर परफेक्ट सोल्युबिलिटीचं जर डेफिनेशन आपल्याला द्यायचं असेल या चॅप्टरच्या थ्रू, तर सोल्युबिलिटीचं डेफिनेशन आपण फक्त इक्विलिब्रियमच्या कंडिशनवरतीच देणार आहे. विदाउट इक्विलिब्रियमच्या कंडिशनवरती आपण सोल्युबिलिटीला डिफाईन करायचं नाही. क्लिअर झालं आता. ओके. सेकंड पॉईंट सोल्युबिलिटीचा युनिट काय असणार आहे ते पण लक्षात ठेवा. सोल्युबिलिटी युनिट विल बी मोल पर लिटर. ओके. तर हा सोल्युबिलिटीचा युनिट आहे. ओके. आता याच युनिटवरून आपण काय करणार आहे, सोल्युबिलिटीला डिफाईन करणार आहे. पण तो सोल्युबिलिटी आपण कुठल्या कंडिशनवरती डिफाईन करणार आहे, ॲट इक्विलिब्रियम. ओके. सो डिफाईन करूया सोल्युबिलिटीला. सो सोल्युबिलिटी इज इक्वल टू number of moles of compound
कंपाऊंड, आणि कंपाऊंड म्हणून काय घेणार आहे आपण, सॉल्ट. ओके, डिझॉल्व पर लिटर ऑफ सोल्यूशन, पर लिटर ऑफ सोल्यूशन. ओके, ॲट इक्लिब्रियम, का की डिझॉल्व तुम्ही कधी म्हणणार आहे, ॲट इक्लिब्रियम, ॲट इक्लिब्रियम. ओके, क्लिअर झालं आता. तर सोल्युबिलिटी काय असतोय, सोल्युबिलिटी इज इक्वल टू दी नंबर ऑफ मोल्स, जितके मोल्स तुम्ही काय करताय टाकणार आहे त्या वॉटरमध्ये. ओके, पर लिटर सोल्युशन, पर लिटर सोल्युशन, आणि त्याला डिझॉल्व करणार आहे. त्यानंतर काय करणार आहे, त्याला डिझॉल्व करणार आहे, पण कुठल्या कंडिशनमध्ये, ॲट इक्लिब्रियम. त्यावेळेसच त्या सॉल्टला आपण काय म्हणणार आहे, सोल्युबिलिटी ऑफ सॉल्ट. क्लिअर झालं आता. ओके, म्हणजे जितके नंबर ऑफ मोल्स तुम्ही घेणार आहे तितकेच पर लिटरमध्ये तुम्ही काय करणार आहे, डिझॉल्व करणार आहे. पण जो काही डिझॉल्व होईल त्या पर्टिक्युलर मोल तो फक्त इक्लिब्रियमच्या कंडिशनमध्येच काय होणार आहे, डिझॉल्व होणार आहे. आणि जर ते मोल इक्लिब्रियमच्या कंडिशनमध्ये डिझॉल्व होत असेल पर लिटरच्या नुसारनी, त्यावेळेसच आपण काय सांगणार आहे, दॅट इज द सोल्युबिलिटी ऑफ सॉल्ट. आता इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअरच झालं असेल. क्लिअर आहे आता. ओके, आता आपण सोल्युबिलिटी प्रोडक्ट काय, या सोल्युबिलिटी प्रोडक्ट कसं काढायचं त्याचा फॉर्म्युला आपण बघणार आहोत. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आहे माझं सोल्युबिलिटी ऑफ प्रोडक्ट. ओके, आपण फॉर्म्युला तयार करणार आहे सोल्युबिलिटी ऑफ प्रोडक्ट. नेक्स्ट पॉइंट आहे आपलं सोल्युबिलिटी ऑफ प्रोडक्ट. ओके, आणि त्याला सिम्बॉल दिलेलं आहे सोल्युबिलिटी प्रोडक्टसाठी, दॅट इज दी KSP. ओके, KSP म्हणजे काय असणार आहे, सोल्युबिलिटी ऑफ प्रोडक्ट. ओके, तर आपल्याला याचा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे की हे आपण फॉर्म्युला कसं डिराईव्ह करणार आहे या KSP साठी. क्लिअर आहे आता. ओके, मग आपण आता डेरिव्हेशनसाठी आपण जाणार आहोत, आणि कोणासाठी आपण डेरिव्हेशन बघणार आहे, सोल्युबिलिटी ऑफ प्रोडक्ट. म्हणजे आपल्याला KSP साठी आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला तयार करायचं आहे. ओके, पण हे एक पर्टिक्युलर सॉल्टसाठीच काय असणार आहे, फॉर्म्युला असणार आहे. ते कुठल्या पर्टिक्युलर सॉल्टसाठी असणार आहे ते मी कंडिशन लिहूनच देणार आहे शेवटला. पण आपण पहिले KSPची व्हॅल्यू आपण काढूया. ओके, पहिले ते काढूया, नंतर मग कुठल्या सॉल्टसाठी आपण हे सोल्युबिलिटी प्रोडक्ट बघणार आहोत ते मी कंडिशन लिहून देणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, तर आता मी एक एक्झाम्पल घेतोय, दॅट इज दी AgCl. AgCl. ओके, आणि जेव्हा AgClला वॉटरमध्ये काय करणार आहे, आपण ॲड करणार आहे, वॉटरमध्ये काय करणार आहे, ॲड करणार आहे. ओके, आणि AgCl कुठल्या कंडिशनमध्ये असणार आहे, त्यावेळेस सॉल्टमध्ये. ओके, सॉल्ट हे कशामध्ये असतोय, सॉलिडच्या कंडिशनमध्ये. ओके, तर AgClचा फिजिकल स्टेट पण लिहायचं आहे खाली रिॲक्शन लिहिताना. तर AgCl आपण सॉलिड कंडिशनमध्ये घेतोय आणि त्या सॉलिडला आपण कशामध्ये ॲड करतोय, वॉटरमध्ये. जेव्हा हा वॉटरमध्ये ॲड होतं तर आपल्याला माहिती आहे तो डिसोशिएट होणार आहे कशात, Ag पॉझिटिव्हमध्ये आणि Cl निगेटिव्हमध्ये. ओके, पण आपल्याला हे Ag पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह या H2O मध्ये भेटणार आहे, म्हणून ही कंडिशन कुठली असणार आहे, ॲक्वियस. ॲक्वियस म्हणजे वॉटरच्या कंडिशनमध्ये आपल्याला Ag पॉझिटिव्ह भेटतोय आणि Cl निगेटिव्ह भेटतोय. क्लिअर आहे. ओके, पण आपण बघितलेलंच आहे याचा काही अमाऊंटच डिझॉल्व होतात आणि काही अमाऊंट अनडिझॉल्व राहतोय. मग जास्त अमाऊंटमध्ये काय असणार आहे, सॉलिड असेल का ॲक्वियस कंडिशन असेल, तर सॉलिडच असेल. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. क्लिअर आहे आता. ओके, मग जितके मोल्स आपण AgClचे घेणार आहे तितकेच मोल्स आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज पण भेटणार आहे आणि तितकेच मोल्स निगेटिव्ह चार्ज पण भेटणार आहे, का की सॉल्ट आहे. सॉल्ट हे आपल्याला माहिती आहे की 100% डिसोशिएट होतात. क्लिअर आहे. जर मी समजा या एक मोल, आता इथं मी काय घेतलेलं आहे, एक मोल, जर मी एक मोल घेतलं AgClचं तर मला काय भेटणार आहे, एक मोल Ag पॉझिटिव्ह आणि एक मोल Cl निगेटिव्ह, का की हे सॉल्ट आहे.
जितकं मोल घेतलेलं आहे तितकेच मोल आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज पण भेटणार आहे आणि निगेटिव्ह चार्ज पण भेटणार आहे. क्लिअर आहे आता? ओके. जर मी या 1 मोलला एस कन्सिडर केलं, काय कन्सिडर केलं? एस मोल, त्याला आपण काय म्हणणार आहे? एस मोल. या 1 मोलला मी आता इथं राऊंड करतोय, या 1 मोलला मी काय करतोय? कशाने डिनोट करतोय? एसनी. ओके. एस इज अ सोल्युबिलिटी, या एस इज कन्सिडर्ड ॲज अ मोल. ओके. आपण आता इथं मोल कन्सिडर करूया आता, का की रिॲक्टंट साईडला आपण एस लिहितोय म्हणून एसला आपण काय कन्सिडर करणार आहे? मोल. ओके. तर या जो 1 मोल मी इथं लिहिलं आहे AgCl साठी, त्याला मी काय कन्सिडर करतोय? एस कन्सिडर करतोय. क्लिअर आहे? जेव्हा एस मोल जेव्हा H2O मध्ये ॲड होतो तर आपल्याला एस मोल पॉझिटिव्ह चार्ज पण भेटतो आणि एस मोल निगेटिव्ह चार्ज पण भेटतोय. बरोबर आहे? का की आपण 1 मोलला काय धरलेलं आहे? एस. इथेही 1 मोलला काय धरलेलं आहे? एस. का की स्टार्टिंगचा जो 1 मोल आहे त्या 1 मोलला आपण काय कन्सिडर केलं आहे? एस. जेव्हा एस मोल काय होतोय? वॉटरमध्ये काय होतोय? ॲड होतोय, त्यावेळेस आपल्याला एस मोल पॉझिटिव्ह चार्ज भेटतोय आणि एस मोल निगेटिव्ह चार्ज भेटतोय. क्लिअर आहे? ओके. आणि या एसचं युनिट सुद्धा लिहिलं आपण मोल पर लिटर, तर मी इथं काय लिहितोय? मोल पर लिटर. जेव्हा एस मोल पर लिटर H2O मध्ये काय होतोय? ॲड होतं, तर एस मोल पर लिटर पॉझिटिव्ह चार्ज भेटतोय आणि एस मोल पर लिटर निगेटिव्ह चार्ज पण भेटतोय. क्लिअर आहे? ओके. आता हे डेव्हलप केलं आपण पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज वॉटरमध्ये. क्लिअर आहे? आता हे काय होतील? इक्विलिब्रियमच्या कंडिशनमध्ये डिझॉल्व्ह होतील. मी सांगितलेलंच होतं का की AgClचा जो काय पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज जो डेव्हलप होतोय आणि ते निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज वॉटरमध्ये कधी डिझॉल्व्ह होतील? जेव्हा या रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम डेव्हलप होतील. क्लिअर आहे आता? ओके. आणि जसं या रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम डेव्हलप झालं तर हा पॉझिटिव्ह चार्ज दॅट इज Ag पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह ते काय होतील? डिझॉल्व्ह होतील. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे? फक्त मी काय घेतलेलं आहे इथं? मी परत सांगतोय, AgCl घेतलं सॉलिडच्या कंडिशनमध्ये आणि सॉलिडला H2O मध्ये काय केलं? ॲड केलं. जसं ॲड केलं Ag पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह डेव्हलप झाले ॲक्वियस कंडिशनमध्ये. क्लिअर आहे आता? ओके. आता जो 1 मोल मी AgCl घेतला होता त्या 1 मोलला मी काय कन्सिडर केलं? एस. क्लिअर आहे? जेव्हा मी एस मोल ॲड केलं तर मला एस मोल पॉझिटिव्ह चार्ज पण भेटणार आहे आणि एस मोल निगेटिव्ह चार्ज पण भेटणार आहे. का की मी जर स्टार्टिंग 1 मोल AgCl घेतलं तर मला 1 मोल काय भेटणार आहे? पॉझिटिव्ह आणि 1 मोल Cl निगेटिव्ह. का की हे सॉल्ट आहे, तर सॉल्ट 100% डिसोशिएट होणार आहे जितके मोल्स तुम्ही स्टार्टिंगमध्ये घेतलेले. जर 1 मोल AgCl घेतलं तर 1 मोल काय भेटणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज आणि 1 मोल निगेटिव्ह चार्ज. मग आता त्या 1 मोलला मी काय कन्सिडर केलं आहे? एस. तर मला प्रोडक्ट साईडला एस मोल पॉझिटिव्ह चार्ज भेटेल आणि एस मोल निगेटिव्ह चार्ज भेटेल. क्लिअर झालं आता? ओके. आणि हे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज वॉटरमध्ये काय होणार आहे? आता डिझॉल्व्ह होणार आहे. पण कुठल्या कंडिशनमध्ये? इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये. क्लिअर झालं आता? ओके. जर आता हे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज इक्विलिब्रियमच्या कंडिशनमध्ये जर डेव्हलप होत असेल तर आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढावं लागणार आहे. मग आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं काढतो आपण? कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. बघतो असं? क्लिअर आहे? हे ऑलरेडी झालेलंच आहे. तर मला सांगा आता प्रोडक्ट साईडला काय येतोय? कन्सन्ट्रेशन ऑफ Ag पॉझिटिव्ह, 1 पेक्षा जास्त आयन्स भेटत आहेत म्हणून आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल कन्सन्ट्रेशन ऑफ Cl निगेटिव्हशी. ओके. आणि कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, आणि कन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट काय घेतलेलं आहे? AgCl. क्लिअर आहे आता? ओके. आता नीट व्यवस्थित बघा. आता मी काय लिहितोय? कन्सन्ट्रेशन ऑफ Ag पॉझिटिव्ह इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ Cl निगेटिव्ह डिवायडेड बाय K डॅश. म्हणजे जो कन्सन्ट्रेशन ऑफ AgCl आहे त्याला मी काय धरलेलं आहे? K डॅश. आणि K डॅश मीन्स वॉट? कॉन्स्टंट. ओके. म्हणजे या कन्सन्ट्रेशन ऑफ जो AgCl आहे या रिॲक्शनमध्ये तो काय? कॉन्स्टंट. आणि हे कॉन्स्टंट राहणारच. का की मी काय सांगितलं होतं? AgClचं काय अमाऊंटच काय होणार आहे? डिझॉल्व्ह होणार आहे. पण काय अमाऊंट काय राहणार आहे? अनडिझॉल्व्ह राहणार आहे.
आणि जो अमाऊंट डिझॉल्व्ह होणार आहे तो खूप कमी अमाऊंटमध्ये काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. आणि जास्त अमाऊंटमध्ये कोण राहणार आहे, स्टार्टिंग कंपाऊंड. आणि स्टार्टिंग कंपाऊंड आपलं काय, AgCl. कुठल्या फॉर्ममध्ये, सॉलिडच्या फॉर्ममध्ये. म्हणजे तिथं AgCl सॉलिडच्या फॉर्ममध्ये H2 मध्ये जास्त अमाऊंटमध्ये राहील आणि Ag पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह हे खूप कमी अमाऊंटमध्ये राहतील त्या H2 मध्ये. मग जास्त अमाऊंट कुठलं झालेलं आहे, AgCl. कंडिशन ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेली आहे. क्लिअर आहे आता, ओके. तर जास्त अमाऊंटमध्ये कोण आहे, AgCl. जो जास्त अमाऊंटमध्ये असतोय कंपाऊंड त्याला आपण काय धरतोय, कॉन्स्टंट. हे ऑलरेडी आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सांगितलेलंच आहे. क्लिअर आहे. जो जास्त अमाऊंटमध्ये असेल त्याला आपल्याला काय धरायचं आहे, कॉन्स्टंट. म्हणून मी इथं काय लिहिलं आहे, K'. म्हणजे AgCl हे जास्त अमाऊंटमध्ये राहील H2 मध्ये. त्याच्यातलं काही अमाऊंटमध्येच काय Ag पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह काय होईल, डेव्हलप होईल. ओके. आणि किती डेव्हलप होईल त्याची क्वांटिटी सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे. 0.0000 आणि नंतर 1 येतोय. म्हणजे खूप कमी अमाऊंटमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे, त्या H2 मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. आणि जास्त अमाऊंट काय राहणार आहे तिथं, AgCl. कुठल्या फॉर्ममध्ये, सॉलिडच्या फॉर्ममध्ये. म्हणून त्या AgCl ला आपण काय धरतोय, K'. क्लिअर झालं आता, ओके. नंतर आता सेकंड स्टेप आपलं काय राहणार आहे, आता K इज इक्वल्स टू काय आलं आपलं, कन्सन्ट्रेशन ऑफ Ag पॉझिटिव्ह इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ Cl निगेटिव्ह डिवायडेड बाय K'. आता हा जो K' आहे, हा जो K' आहे, ओके, हा जो K' आहे, ह्या K' ला मी या K शी काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे तो कसा येणार आहे, सो K इंटू K' विच इज इक्वल टू दी काय राहिलं आता या साईडला, Ag पॉझिटिव्ह, बरोबर आहे, इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ Cl निगेटिव्ह. ओके. आता मला सांगा, मी आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, जर एक कॉन्स्टंट दुसऱ्या कॉन्स्टंटची काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे, तर तिथं एक नवीन कॉन्स्टंट तयार होतो. आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरचं लेक्चर बघा, तिथं मी सांगितलं होतं, जेव्हा एक कॉन्स्टंट मल्टिप्लाय करतोय नवीन कॉन्स्टंटची, तर एक नवीन कॉन्स्टंट काय होतील, डेव्हलप होतील. ओके. क्लिअर आहे. मी परत सांगतोय, एक कॉन्स्टंट दुसऱ्या कॉन्स्टंटची काय होणार आहे, मल्टिप्लाय होईल, तर एक नवीन कॉन्स्टंट काय होईल, डेव्हलप होईल. आणि त्या नवीन कॉन्स्टंटचंच नाव काय, त्या नवीन कॉन्स्टंटचंच काय असणार आहे, सिम्बॉल KSP. आणि त्याचं नाव काय, सोल्युबिलिटी प्रोडक्ट. क्लिअर आहे आता, ओके. क्लिअर झालंय. हे KSP कुठून आलेलं आहे, तर एक कॉन्स्टंट दुसऱ्या कॉन्स्टंटशी जेव्हा मल्टिप्लाय होतोय, तर तिथं एक नवीन कॉन्स्टंट जो डेव्हलप होतो, त्या नवीन कॉन्स्टंटचं नाव काय, सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आणि इट इज डिनोटेड बाय KSP. अँड दिस KSP इज इक्वल टू दी कन्सन्ट्रेशन ऑफ Ag पॉझिटिव्ह इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ Cl निगेटिव्ह. क्लिअर आहे. म्हणजे KSP हा फक्त कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्टवरती डिपेंड आहे, रिॲक्टेंटवरती डिपेंड नाही. क्लिअर आहे आता, ओके. दॅट्स वाय KSP इज इक्वल टू दी कन्सन्ट्रेशन ऑफ Ag पॉझिटिव्ह इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ Cl निगेटिव्ह. आणि हे Ag पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह कुठे भेटतो आपल्याला, प्रोडक्ट साईडला. म्हणजे KSP डायरेक्टली तुम्ही काय लिहिणार आहे, इज इक्वल्स टू दी कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. रिॲक्टंट बघणार का मग आता, नाही, का की आता फॉर्म्युला तुमच्यासमोर तयारच झालाय. KSP इज इक्वल टू दी कन्सन्ट्रेशन ऑफ दी प्रोडक्ट. मग जे प्रोडक्टमध्ये येतील आयन्स ते तुम्हाला काय करायचं आहे, इथं KSP इज इक्वल्स टू मल्टिप्लाय करायचं आहे. क्लिअर आहे आता, ओके. आता मला सांगा, Ag पॉझिटिव्ह काय धरलं होतं आपण, वरती S धरलं होतं बघा. Ag पॉझिटिव्हच्या खाली ओके, Ag पॉझिटिव्हच्या खाली आपण काय लिहिलंय बघा बरं इथं. हा Ag पॉझिटिव्हच्या खाली काय लिहिलेलं आहे, S मोल पर लिटर. आणि Cl निगेटिव्हच्या खाली काय लिहिलं आहे, S मोल पर लिटर. म्हणजे ही कन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू आहे Ag पॉझिटिव्हचं आणि Cl निगेटिव्हचं. तर आपण इथं मेन्शन करूया, मग तीच S व्हॅल्यू इथं मेन्शन करूया या KSPच्या फॉर्म्युलेमध्ये. ओके. सो
सो KSP इज इक्वल्स टू दी S इंटू S. ओके, आणि ते मोल पर लिटर मी का लिहिले का की त्याचा तो युनिट आहे. ओके, ते आपण लिहिणारच आहे. ओके, तर Ag पॉझिटिव्ह इंटू Cl निगेटिव्हची व्हॅल्यू काय S इंटू S. या असे लिहू शकतो KSP इज इक्वल्स टू S स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला झाला तुमचा कोणाचा KSPचा. क्लिअर आहे आता. ओके, तर हे जे काय KSP आपण काढलेलं आहे व्हॅल्यू दॅट इज S स्क्वेअर. KSP इज इक्वल्स टू S स्क्वेअर. ओके, त्या कुठल्या कंडिशनमध्ये काढलं आहे? ॲट इक्विलिब्रियम कंडिशन. ॲट इक्विलिब्रियम कंडिशन. क्लिअर झाला आता. KSP ची व्हॅल्यू कसं काय डिराईव्ह झालं आपण केलं आहे. KSP इज इक्वल्स टू S स्क्वेअर. ओके, तर हे लक्षात ठेवा आता. ओके, आता हा जो KSPचा जो फॉर्म्युला आपण लिहिला आहे KSP इज इक्वल्स टू S स्क्वेअर. ओके, त्या एका पर्टिक्युलर सॉल्टसाठीच राहणार आहे. आता ते कुठला पर्टिक्युलर सॉल्ट असणार आहे? ज्याचं रेशो ओके KSP is used only for those salt whose ratio is 1:1. whose salt's ratio is 1:1. ओके, याच पर्टिक्युलर सॉल्टला ज्याचं रेशो 1:1 असेल त्यालाच हा KSP इज इक्वल्स टू S स्क्वेअर लिहिता येईल. ओके, S स्क्वेअर. आता हे 1:1 काय ते पण मी सांगतोय. आता मला सांगा AgCl घेतलं होतं आपण, काय घेतलं होतं? AgCl. बरोबर आहे, AgCl. तर AgCl ची क्वांटिटीमध्ये Ag ची क्वांटिटी किती? 1 आणि Cl ची क्वांटिटी किती? 1. मग आपण काय सांगू शकतोय या AgClच्या सॉल्टचा जो रेशो आहे तो किती आहे? 1:1. क्लिअर आहे आता. ओके, त्याच्यानंतर AgI. आता AgI मध्ये Ag ची क्वांटिटी किती आहे? 1. I ची क्वांटिटी किती? 1. मग आपण काय सांगू शकतोय? 1:1. तर मी आता हे सॉल्टच लिहितोय. हे काय लिहितोय? सॉल्टच लिहितोय. क्लिअर आहे आता. ओके, मग ज्या सॉल्टचा जो रेशो असणार आहे 1:1 त्यासाठीच हा KSP इज इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण? S स्क्वेअर. क्लिअर आहे आता. ओके, मग आता तुम्हाला क्वेश्चन कसं विचारलं जाईल या KSP वरती ते पण मी सांगतोय. हे क्लिअर झालं का? हा KSP इज इक्वल्स टू S स्क्वेअर कुठल्या सॉल्टसाठी असणार आहे? ज्या सॉल्टचा रेशो कसा असणार आहे? 1:1. आणि कसं 1:1 आपण बघतो, जसं फॉर एक्झाम्पल AgCl आहे तर Ag किती आहे त्याच्यात? 1 आणि Cl किती? 1. सो 1:1. क्लिअर आहे. AgI तर AgI मध्ये Ag किती? 1 आणि I किती? 1. मग रेशो काय झालं? 1:1. मग अशा टाईपच्या सॉल्टलाच आपण KSP इज इक्वल्स टू काय लिहू शकतोय? S स्क्वेअर. ओके, आता क्वेश्चन कसं विचारलं असेल तर क्वेश्चन असा असणार सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे KSP. ओके, सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ AgCl. ओके, त्याची व्हॅल्यू दिलेली असेल आणि त्यांनी विचारलं असेल व्हॉट विल बी दी सोल्युबिलिटी ऑफ दॅट AgCl. व्हॉट विल बी दी सोल्युबिलिटी ऑफ दी AgCl. ओके, इथं मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतोय क्वेश्चन कसं विचारलं जाईल. KSP दिलेला असेल कोणाचं? AgClचं. फॉर एक्झाम्पल KSP दिले 1 × 10⁻³ ओके, ही दिलेली मोल्स पर लिटर. ओके, तर KSP ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्यांनी विचारलं आहे व्हॉट विल बी दी सोल्युबिलिटी. व्हॉट विल बी दी सोल्युबिलिटी. आणि सोल्युबिलिटी आपण कशाने डिनोट करतो? S ने. ओके, आणि जो KSP दिलेला आहे हा KSP कोणाचा दिलेला आहे? AgClचा. क्लिअर आहे. मग आपल्याला फॉर्म्युला आता कुठला वापरावा लागेल? हा KSP इज इक्वल्स टू S स्क्वेअर. आता याच्यात जो S आहे तो सोल्युबिलिटीच आहे आपला. क्लिअर आहे. पण आपल्याला S स्क्वेअरमध्ये आन्सर काढायचा आहे का? नाही, आपल्याला फक्त S मध्ये काढायचं आहे. क्लिअर आहे. मग आपण काय करणार आहे? KSP इज इक्वल्स टू दी S स्क्वेअर लिहिणार आहे. आणि हा फॉर्म्युला का लिहिला आपण? का की जो AgClचा जो रेशो आहे तो 1:1 आहे म्हणून मी हाच फॉर्म्युला यूज करणार आहे. आणि KSP इज इक्वल्स टू S स्क्वेअर लिहिलं आणि आपल्याला काय काढायचं आहे आता?
सोल्युबिलिटी काढायचं आहे. ओके, म्हणजे फक्त एस काढायचं आहे, एस स्क्वेअर काढायचं आहे का नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, या KSPला स्क्वेअर रूट करावं लागेल. ओके, जेणे काय येणार आहे एस. मग तुम्ही ह्या KSPची व्हॅल्यू या स्क्वेअर रूटमध्ये पुटअप करणार आहे आणि एस काढणार आहे. तर असं या टाईपचं क्वेश्चन तुम्हाला विचारू शकताय. क्लिअर झालं आता. ओके, फक्त आता तुमचं लक्ष कुठे पाहिजे, जो मी ब्रॅकेट केलेला आहे फॉर्म्युलेला, ओके, तो ब्रॅकेटमध्ये जो फॉर्म्युला KSP इज इक्वल्स टू एस स्क्वेअर लिहिलेला आहे, ते कुठल्या सॉल्टसाठी आपण लिहिणार आहे ते लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे. कुठल्या सॉल्टसाठी लिहिणार आहे आपण, ज्याचं रेशो 1:1 असेल. आणि मी एक्झाम्पल तुम्हाला इथं लिहूनच दाखवलेलं आहे, AgClचा आणि Ag पॉझिटिव्हचा, ज्याच्यात रेशो दोघांचा किती येतोय 1:1. मग आपण हा KSPचा फॉर्म्युला इथं लावू शकतोय. आणि क्वेश्चन कसं विचारलं जातोय ते पण मी सांगितलंय. कसं विचारलं जातोय, KSPची व्हॅल्यू दिलेली असेल आणि त्यांनी विचारलंय सोल्युबिलिटी ऑफ AgCl काय या KSP वरती. मग तुम्ही कसं काढणार आहे, तर AgCl पहिले लक्षात ठेवायचं आहे कुठला सॉल्ट दिलेला आहे. ओके, तर AgCl दिले म्हणजे याचा रेशो कसा असणार आहे 1:1. बरोबर. मग 1:1 साठी KSPचा व्हॅल्यू काय असते, KSP इज इक्वल्स टू एस स्क्वेअर डायरेक्टली लिहून घ्यायचं आहे. आणि जो एस स्क्वेअर आहे तो स्क्वेअर आपण काय करणार आहे KSPच्या थ्रू मूव्ह करणार आहे. आणि KSP कशामध्ये येऊन जाईल, स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये, विच इज इक्वल्स टू एस. मग तुम्ही आता KSPची व्हॅल्यू टाकून एसची व्हॅल्यू काय करू शकता, तुम्ही काढू शकता. क्लिअर आहे. तर 1 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो. फक्त तुम्हाला प्रिकॉशन काय घ्यायचं आहे, कुठला सॉल्ट दिलेला आहे आणि त्या सॉल्टच्या नुसारच KSP तुम्हाला काय करायचं आहे, यूज करायचं आहे. इथपर्यंत आता सगळ्यांचं क्लिअर झालं असेल. क्लिअर आहे आता. ओके, पण जर समजा तुम्हाला सॉल्ट दिलेला आहे असं, दॅट इज CaF2. आता Ca किती आहे त्याच्यात 1 आणि F2 किती आहे 2. मग मला सांगा हा फॉर्म्युला लावता येईल का हा KSP, नाही. क्लिअर आहे आता. ओके, मग आता याचं जर समजा सोल्युबिलिटी विचारलं आणि त्यांनी KSP दिलेली आहे तुम्हाला, ओके, या सॉल्टसाठी CaF2 साठी, तर तुम्ही सोल्युबिलिटी कसं काढणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अजून वेगळा फॉर्म्युला बघावा लागेल या सॉल्टसाठी, ज्याचं रेशो 1:1 मॅच होत नाही. क्लिअर आहे. आता याच्यात 1:1 आहे का, नाही. CF2 मध्ये 1:1 डेव्हलप होतोय का, नाही. मग हा KSP आपण तिथं लावू शकत नाही. पण क्वेश्चन विचारू शकताय. ओके, कसं विचारू शकताय, तर CaF2चं KSP दिलेलं असेल आणि त्यांनी काय विचारलेलं आहे, सोल्युबिलिटी काय या CF2चं, तर मग हा जो फॉर्म्युला आहे तो तर नाही लावू शकत, का की हा जो फॉर्म्युला आहे KSP इज इक्वल्स टू एस स्क्वेअर, हे कुठल्या सॉल्टसाठी लावणार आहे, ज्याचं रेशो 1:1 असेल. त्यासाठीच आपण काय करणार आहे, हा फॉर्म्युला यूज करणार आहे. क्लिअर झालं आहे आता. ओके, मग आता आपण KSPचा फॉर्म्युला बघणार आहे, पण कोणासाठी, ज्याचं रेशो 1:1 नाही आहे. क्लिअर आहे. ओके, त्यासाठी आपण काय करणार आहे, एक KSPचा फॉर्म्युला बनवणार आहे. मग आपण तिथं CaF2चा KSP काय करू शकतोय, काढू शकतोय. KSP किंवा एस म्हणजे काय, सोल्युबिलिटी. क्लिअर आहे. मग आता आपण फॉर्म्युला डिराईव्ह करूया त्यासाठी. ओके, तर आपण हेडिंग देणार आहे, दॅट इज दी रिलेशनशिप बिटवीन, ओके, रिलेशनशिप बिटवीन ओके, सोल्युबिलिटी म्हणजे काय, एस. ओके, अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट कशाने डिनोट होतोय, KSP. क्लिअर आहे. तर या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, ओके, त्याचा आन्सर सांगून देतोय आणि त्याला आपण काय करूया, प्रूफ करूया. ओके, तर या दोघांचा जो रिलेशन येतोय सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्टचा, तो असं येतोय, KSP इज इक्वल्स टू दी स्मॉल p रेस टू दी स्मॉल p इंटू स्मॉल q रेस टू दी पॉवर स्मॉल q इंटू s रेस टू दी पॉवर स्मॉल p प्लस q. हा रिलेशन येतोय.
क्लिअर झालं आता? ओके, तर आपल्याला हेच डिराईव्ह करायचं आहे की हा KSP इज इक्वल्स टू स्मॉल p रेस टू दी p इंटू स्मॉल q रेस टू दी पॉवर q इंटू s रेस टू दी पॉवर p प्लस q. हे कसं काय डेव्हलप झालं? क्लिअर आहे आता? ओके, चला एक्झाम्पल पासून स्टार्ट करूया. ओके, समजा मी A कंपाऊंड घेतलेलं आहे. ओके, A कंपाऊंड घेतलेलं आहे आणि त्या एचं काहीतरी क्वांटिटी दिलेली आहे आणि त्या क्वांटिटीला मी कसं डिनोट करतोय? स्मॉल p ने, आणि ती क्वांटिटी एच्या खाली लिहिलेली आहे. ही एची क्वांटिटी आहे. ओके, p म्हणजे काय? एची क्वांटिटी. तसंच बी कंपाऊंड पण असणार आहे त्या एला अटॅच. ओके, आणि बीची क्वांटिटी आपण रिप्रेझेंट करतोय क्यूनी. कशाने? क्यूनी. क्लिअर आहे आता? आणि इक्विलिब्रियमच्या कंडिशनवरती आपण काय करणार आहे? एक पॉझिटिव्ह चार्ज बनवणार आहे आणि निगेटिव्ह चार्ज बनवणार आहे. ओके, म्हणजे एला आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज द्यायचं आहे आणि बीला पण काय द्यायचं आहे? पॉझिटिव्ह चार्ज. क्लिअर आहे? आणि जे काय पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज देणार आहे ते बॅलन्स पण पाहिजे. क्लिअर आहे? आता बॅलन्स म्हणजे काय? जसं फॉर एक्झाम्पल एला मी पॉझिटिव्ह 3 दिलं तर आपल्याला बीला -3 द्यावं लागेल, म्हणजे ते काय होतील? बॅलन्स होतील. क्लिअर आहे आता? ओके, तसं आपण काय करणार आहे? ए आणि बीला काय करणार आहे? निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज देणार आहे, पण कसं? बॅलन्स थ्रू. ओके, पहिले तर आता लक्ष द्या मी कसं लिहितोय. आता एची क्वांटिटी कसं डिनोट केलेलं आहे? पीने, आणि एची क्वांटिटी कुठे लिहिले? खाली. बरोबर आहे? मग प्रोडक्ट साईडला ते कुठे येणार आहे? वरती येणार आहे, आणि मी इथं काय करणार आहे? पी लिहिणार आहे, स्मॉल p. क्लिअर आहे आता? तसंच बीची क्वांटिटीला काय धरलं आहे? क्यू, आणि ते क्यू कुठे? खाली. तर मग प्रोडक्ट साईडला तुम्ही कुठे लिहिणार आहे? फ्रंट साईडला, म्हणजे मी इथं काय लिहिणार आहे? क्यू. इथपर्यंत क्लिअर झालं असेल? ओके, आता नेक्स्ट, आता मी काय करणार आहे? चार्जेस देणार आहे, का की जो AB मी स्टार्टिंगमध्ये घेतला आहे तो एक सॉल्ट आहे आणि 100% सॉल्ट एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह बनवणार आहे, पण इक्वल चार्जेसनी. ओके, जर मी एला पॉझिटिव्ह 3 दिलं आहे तर मग बीला पण काय द्यावं लागेल? -3 द्यावं लागेल, तेव्हाच ते काय होतील? स्टेबल होतील. तर आपण चार्जेस कसं देणार आहे? तर ऑपोजिट चार्जेस द्यायचं कधी पण. ओके, कसं ऑपोजिट चार्जेस? मला सांगा. आता बीची क्वांटिटी काय धरली आहे आपण? क्यू, तर आपण इथं काय लिहिणार आहे? प्लस क्यू. क्लिअर आहे आता? ओके, बीची क्वांटिटी काय लिहिली? क्यू, तर मग आपण एला काय देणार आहे? प्लस क्यू. ऑपोजिटला मी काय करतोय? चार्जेस देतोय. क्लिअर आहे? आता बी वरती मला मायनस द्यायचं आहे आता. बरोबर आहे? आता इथं मायनस कोणाचं येणार आहे? जी एची क्वांटिटी. आता एची क्वांटिटी किती आहे? पी, तर पीचं काय असणार आहे? -p होईल इथं बी साईडला. क्लिअर झालं आता? कसं मी पॉझिटिव्ह चार्ज दिला आणि कसं निगेटिव्ह चार्ज दिलं आहे? फक्त ऑपोजिट डायरेक्शनला बघायचं आहे, आणि ऑपोजिट डायरेक्शनला जी क्वांटिटी असेल तीच क्वांटिटी तुम्ही काय करणार आहे? वरती रिप्रेझेंट करणार आहे. कशाने? पॉझिटिव्हनी आणि निगेटिव्हनी. क्लिअर आहे? मी परत सांगतोय, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज कसं दिलं आहे? जर मला ए वरती पॉझिटिव्ह चार्ज द्यायचं आहे तर मी काय करणार आहे? बीची क्वांटिटी बघणार आहे. बीची क्वांटिटी किती आहे? क्यू, तर मी ए वरती प्लस क्यू लिहिलं आहे. ऑपोजिट साईडचं क्वांटिटी मी वरती लिहिली आहे, पण चार्ज कुठलं दिलं आहे? प्लस क्यू. जर मला बी वरती निगेटिव्ह चार्ज द्यायचं आहे तर मग ते निगेटिव्ह चार्ज मी कुठून देणार आहे? एच्या क्वांटिटी थ्रू. मग एच्या क्वांटिटी थ्रू काय घेतलं आहे आपण? पी घेतलेलं आहे, आणि पी काय घेतलं आहे आपण? मायनस घेतलं आहे, का की याला जर मी प्लस दिलं आहे तर मग याला काय द्यावं लागेल? मायनस द्यावं लागेल. क्लिअर झालं आहे? आता इथं चार्जेस काय झाले? बॅलन्स झालेले आहेत. क्लिअर आहे आता? ओके, आता मी इथं किती मोल ए बी घेतलेले आहे? तर आपण एकच मोल कन्सिडर करणार आहे, आणि त्या एक मोलला मी एस कन्सिडर करतोय. काय कन्सिडर करतोय? एस. क्लिअर आहे? जर मी एक मोलला एस कन्सिडर केले तर मला एक मोल कोणाचं भेटणार आहे? ए पॉझिटिव्ह आणि एक मोल बी निगेटिव्ह. तर मी कसं रिप्रेझेंट करणार आहे? जर स्टार्टिंग जर एक मोल एस घेतलेलं आहे तर मला एक मोल ए पॉझिटिव्ह भेटणार आहे आणि एक मोल बी निगेटिव्ह भेटणार आहे. ओके, मग या एक मोलला, हा जो एक मोल आहे त्याला मी काय कन्सिडर करणार आहे? एस, आणि एची क्वांटिटी किती आहे? पी, मग त्याला मी कशाने डिनोट करणार आहे? पीने, म्हणजे एस पी. क्लिअर आहे आता? ओके, तसंच हा जो एक मोल आहे त्याला मी काय कन्सिडर केलं स्टार्टिंगमध्ये? एस, तर मग मला इथं एक मोल परत काय कन्सिडर करायचं आहे? एस, आणि बीची क्वांटिटीने काय करायचं आहे? मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे किती दिलं आहे? क्यू. इथपर्यंत क्लिअर आहे आता? ओके, जर मी स्टार्टिंगमध्ये एक मोल एस धरला
तर मला एस मोल पॉझिटिव्ह भेटेल आणि एस मोल निगेटिव्ह भेटेल. तेच लिहिलं मी, एस पॉझिटिव्ह आणि एस निगेटिव्ह. पण एची क्वांटिटी किती आहे? पी. मग त्याला मल्टिप्लाय तर करावं लागेल पीच्या क्वांटिटीने. ओके, तसंच क्यूला पण आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल एसनी. ओके, क्लिअर झालं आता. तर एस मोलपासून एस पी पॉझिटिव्ह भेटणार आहे आणि एस क्यू निगेटिव्ह भेटणार आहे. इथपर्यंत आता क्लिअरच आहे. ओके, आता आपण काय काढणार आहे? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर दिस रिॲक्शन. ओके, आणि आपल्याला माहिती आहे आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं काढतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. पण मी आधीच सांगितलं होतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आपण घेणार नाही, का की जो काही इक्विलिब्रियम कंडिशन आपण याच्यामध्ये बघतोय तो कशावरती डिपेंड आहे? फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्टवरती. ओके, का की जो स्टार्टिंगचा जो रिॲक्टंट आहे तो सॉलिडमध्ये असतोय आणि सॉलिडची क्वांटिटी इथं काय जास्त आहे, मग तो 100% कॉन्स्टंटच राहणार आहे. ओके, त्याच्यामुळे मी जे काही केची व्हॅल्यू लिहितोय आता इथं, ओके, के इज इक्वल्स टू दी, ते फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्टचंच लिहिणार आहे. कोणाचं लिहिणार आहे? फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्टसाठीच लिहिणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, तर मला सांगा आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, ओके, कसं लिहितोय आता ते बघा. आता ए वरती चार्ज काय? प्लस क्यू. तसंच लिहून घ्यायचं इथं, ए वरती चार्ज काय? प्लस क्यू. ओके, तसंच बी वरती चार्ज काय? मायनस पी. मायनस पी असं लिहून घेतलंय. बरोबर, हे झालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए पॉझिटिव्ह, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी निगेटिव्ह. क्लिअर आहे? आता एचं पण अमाऊंट दिलंय त्यांनी किती? पी, आणि बीचा अमाऊंट काय दिलंय? क्यू. मग आता जो समोर आपण जो क्वांटिटी दिलेली आहे एची आणि बीची, ते आता कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय होईल? रेस टू दी पॉवर होईल. कसं येणार आहे? रेस टू दी पॉवर. म्हणजे या कॉन्सन्ट्रेशनच्या वरती लिहायचं आपल्याला. ओके, म्हणजे इथं लिहायचं आहे. म्हणजे इथं काय येणार आहे? पी, आणि इथं काय येणार आहे? क्यू. क्लिअर आहे आता? ओके, सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए पॉझिटिव्ह, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी निगेटिव्ह लिहिलं. पण एची क्वांटिटी काहीतरी दिलेली त्यांनी, पी दिलेली, आणि बीची पण क्वांटिटी काहीतरी दिली, दॅट इज दी क्यू. मग ते कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय होतील? रेस टू दी पॉवर होऊन जाते. ओके, क्लिअर झालं आता? आता मला सांगा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए प्लस क्यू काय क्वांटिटी लिहिली आपण? एस पी लिहिले. मग तीच व्हॅल्यू आपण इथं पुटअप करूया कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए क्यूमध्ये प्लस ए क्यूमध्ये, दॅट इज दी एस पी. ओके, त्याला आपण काय करणार आहे? ब्रॅकेट करणार आहे, आणि रेस टू दी पॉवर काय आपलं? पी. ओके, तसंच कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी निगेटिव्ह किती घेतलेलं आहे? एस क्यू. तर मी इथं काय लिहिणार आहे? एस क्यू. क्लिअर आहे? पण रेस टू दी पॉवर काय? क्यू, म्हणून इथं काय लिहितोय? क्यू. क्लिअर झालं आता? ओके, स्टेप बाय स्टेप बघत जायचंय. जर नाही कळालं परत रिवाइंड करून परत बघायचंय. क्लिअर आहे आता? ओके, इथपर्यंत आता क्लिअर झाला असेल. ओके, आता तुम्ही हा एक फॉर्म्युला बघितलेला असेल, दॅट इज दी ए रेस टू दी एम इंटू ए रेस टू दी एन इज इक्वल्स टू दी ए रेस टू दी एम प्लस एन. असं लिहितो आपण. तेच फॉर्म्युला आपण इथंच लावणार आहे. दॅट इज दी के इज इक्वल्स टू दी, ओके, पी रेस टू दी पी असणार आहे, क्यू रेस टू दी क्यू असणार आहे. पण एस साठी कसं लिहिणार आहे? पी प्लस क्यू. क्लिअर झाला आता? ओके, आणि हा जो के, हा आपण के काय घेणार आहे आता? के एस पी घेणार आहे, का की ऑलरेडी आपण वरती डिस्कवर केलेलंच आहे. ओके, काय हा जो के आपण जो नवीन कॉन्स्टंट जो डेव्हलप केला होता बघा, के इंटू के डॅश. ओके, जेव्हा मल्टिप्लाय होतो तर एक नवीन कॉन्स्टंट डेव्हलप होतं. तर जो नवीन कॉन्स्टंट जो घेतलेला आहे मी, तो हाच केस घेत होतं. पण आता मी आता इथं काय करतोय? आता त्या केला आता मी काय कन्सिडर करतोय? इथं के एस पी. ओके, इथं सगळ्यांमध्ये के एस पीच लिहायला पाहिलं होतं. ओके, पण आता मी शेवटला लिहितोय, तर शेवटला लिहिलं तरी चालेल. ओके, पण मी कुठला के एस पी लिहितोय? जो वरती मी जो डिस्कवर केला होता के एस पी, तेच मी इथं काय केलंय? खाली लिहिलंय. ओके, दॅट्स के एस पी इज इक्वल्स टू दी काय असणार आहे आता? स्मॉल पी रेस टू दी स्मॉल पी स्मॉल क्यू रेस टू दी स्मॉल क्यू इंटू एस स्मॉल पी प्लस क्यू. ओके, आता हा जो फॉर्म्युला आपण आता लिहिलेला आहे, आता तो फॉर्म्युला फक्त त्या सॉल्टसाठी असणार आहे ज्याचं रेशो 1:1 नसणार, ज्याचं 1:1 नसणार. क्लिअर झाला आता? ओके, तर हा फॉर्म्युला फक्त कोणासाठी आहे? जो सॉल्ट
1:1 दाखवत नाही. क्लिअर आहे. त्याच पर्टिक्युलर सॉल्टसाठीच आपण हा KSP फॉर्म्युला काय करू शकतोय, रिप्रेझेंट करू शकतोय. क्लिअर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल CaF2. आता CaF2चं जर समजा सोल्युबिलिटी विचारलं आहे आणि त्यांनी KSP दिलेलं आहे, तर मग या फॉर्म्युलेच्या थ्रू काय करणार आहे, आपण कॅल्क्युलेट करणार आहे. क्लिअर झालं आता. ओके. आता जेव्हा तुम्ही टेक्स्टबुक उघडणार आहे पेज नंबर 58 वरती या इक्वेशनला त्यांनी वेगळ्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके. तर वेगळ्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं म्हणजे ते डिफरंट नाही आहे, सेमच आहे. फक्त जो सिम्बॉल घेतलेला आहे ना तो चेंज केलेला आहे. ओके. तर तुम्ही या मेथडनी सॉल्व करा किंवा टेक्स्टबुकच्या मेथडनी सॉल्व करा, तो एकच आहे. क्लिअर आहे. तर टेक्स्टबुकच्या मेथडनी कसं दिलं ते पण सांगून देतो तुम्हाला. ओके. सो KSP असं लिहिलं आहे, KSP इज इक्वल्स टू दी स्मॉल एक्स घेतलेलं आहे रेस टू दी पॉवर स्मॉल एक्स, तसंच स्मॉल वाय रेस टू दी स्मॉल वाय आणि SX प्लस वाय असं घेतलेलं आहे. ओके. तर हे टेक्स्टबुकचं आहे. इक्वेशन कुठलं असणार आहे, इक्वेशन 3.29चं इक्वेशन आहे. तुम्ही चेक करून घ्यायचं आहे टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 58. ओके. तर तुम्ही हा इक्वेशन यूज करा, नाहीतर मग मी जो ब्रॅकेटमध्ये दिला आहे तो इक्वेशन करा. ओके. कुठलंही इक्वेशन तुम्ही यूज केलं तर करेक्ट आहे. ओके. फक्त एक लक्षात ठेवा, जे काय तुम्ही इक्वेशन आता हा यूज करणार आहे ते फक्त कुठल्या सॉल्टसाठी यूज करणार आहे, ज्याचं रेशो 1:1 नसणार. ओके. फॉर एक्झाम्पल मी काय सांगितले, CF2. तर CF2 मध्ये 1:1 येतोय का, नाही. CA ची क्वांटिटी 1 आहे आणि F ची क्वांटिटी 2 आहे. तर मग KSP काढण्यासाठी आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके. जो इथं मी ब्रॅकेटमध्ये लिहून दिलेले. क्लिअर झाला आता. ओके. तर काही एक्झाम्पल्स बघूया या KSP व्हॅल्यू काढण्यासाठी याच्या थ्रू. ओके. एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स. ओके. पहिलं एक्झाम्पल घेतोय PbI2. ओके. तर पहिले तर PbI2चा रेशो काय ते पहिले चेक करून घ्या. 1:2. कसं आलं 1:2? का की PB 1 आहे आणि I किती 2, म्हणून 1:2. हा 1:1 आहे का, नाही. मग आपल्याला फॉर्म्युला कुठला वापरावा लागेल, जो मी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दाखवलेला आहे. ओके. क्लिअर आहे. आता मी परत दाखवून देतोय हा ब्रॅकेट. क्लिअर आहे. आता हा जो P आणि Q आहे ही कोणाची क्वांटिटी आहे, PbI2ची. ओके. एक PBची आणि एक आयची. तर मग आपण PB जो P रेस टू दी पॉवर P लिहिलेले आहे तो आपण काय कन्सिडर करणार आहे, P म्हणजे त्याची क्वांटिटी किती दिली 1, तर आपण कसं लिहिणार आहे 1 रेस टू दी पॉवर 1. ओके. क्लिअर आहे. आता इनटू हा जो Q रेस टू दी पॉवर स्मॉल q आहे, म्हणजेच ही कोणाची क्वांटिटी आहे, I2ची. बरोबर. आणि I2चं किती आलं आहे रेशो 2, सो 2 रेस टू दी स्क्वेअर. क्लिअर आहे. इनटू S. ओके. P प्लस Q 1+2. मग आपल्याला इथं काय करावं आहे 1+2. क्लिअर आहे. विच इज इक्वल टू दी KSP. क्लिअर आहे. तर मग तुम्ही सॉल्व करणार याला, तर इथं काय असणार आहे 4 × S3 इज इक्वल्स टू दी KSP. क्लिअर आहे. मग हा जो KSPची जी व्हॅल्यू आपण लिहिलेली 4 × S3 ही कुठल्या रेशोसाठी असणार आहे, तर रेशो पण लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. या हा जो फॉर्म्युला आहे ते यूज केलं तरी चालेल. ओके. तर कुठलंही तुम्ही लक्षात ठेवा, जर 1:2 येत असेल तर 100% काय असणार आहे 4 × S³ इज इक्वल्स टू KSP हेच असणार आहे. ज्या सॉल्टचा रेशो 1:2 येत असेल त्याचा KSP सेमच येणार आहे 4 × S³. ओके. चला एक अजून एक एक्झाम्पल बघून घ्या. CaF2. तर CaF2 म्हटलं, ओके, CaF2. ओके. याचा रेशो काय सांगा बरं. CA किती आहे 1, F किती आहे 2. ओके. तर परत आपण काय करणार आहे, जो CA हा P रेस टू दी P असणार आहे. ओके. आणि CA ची क्वांटिटी किती आली 1, तो आपण काय लिहिणार आहे 1:1. ओके. इनटू Q रेस टू दी Q म्हणजेच F2चं व्हॅल्यू आणि F2चा रेशो किती येते 2, सो 2 रेस टू दी पॉवर 2 घेणार आहे. बरोबर. इनटू S P प्लस Q आणि P प्लस Q म्हणजेच काय असणार आहे 1+2, सो 1+2.
2 विच इज इक्वल्स टू दी KSP. आता मला सांगा KSP किती आलं याचं. सो 4 इंटू S³ इज इक्वल्स टू दी KSP. क्लिअर आहे. मग 1:2 ज्याचं रेशो असेल तर डायरेक्टली तुम्ही काय लिहायचं KSP इज इक्वल्स टू 4 इंटू S³. आणि जर आपल्याला लक्षात नाही आलं तर KSPची व्हॅल्यू काय या 1:2 साठी, तर मग हा फॉर्म्युला तुम्हाला काय करावं लागेल आठवण ठेवावं लागेल. क्लिअर झालं आता. ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊया. डिफरंट रेशो घेऊया आपण आता. एकच एक्झाम्पल दॅट इज दी ओके AlOH होल ब्रॅकेट 3. ओके. आता याची क्वांटिटी आपण कसं लिहिणार आहे, म्हणजे याचं रेशो कसं लिहिणार आहे. ओके. आता रेशो कसं लिहिणार आहे, तर Al हा एक क्वांटिटीमध्ये असणार आहे, कारण की Alची क्वांटिटी किती 1, तर मी 1च लिहिणार आहे. पण OHची क्वांटिटी किती 3 आहे, तर मग 1:3 लिहिणार आहे. बघा हे ब्रॅकेटच्या बाहेर आहे. ओके. ब्रॅकेटच्या आतमध्ये नाही. जर ब्रॅकेटच्या आतमध्ये राहिलं असतं तर मग 3 क्वांटिटी घेतली असते, पण हे ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे हे सिंगल क्वांटिटी आहे म्हणून मी 1 लिहिलं आहे. आणि OH ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे आणि बाहेर काय लिहिलं आहे 3, म्हणजे हे 3 टाइम्स OH आहे म्हणून 3 घेतलं म्हणजे 1:3. ओके. मग फॉर्म्युला कुठला लावणार आहे, KSP इज इक्वल्स टू S² लावू शकतोय का, नाही. मग जो नवीन फॉर्म्युला आपण तयार केला होता आत्ता तोच फॉर्म्युला लावावा लागेल. ओके. मग कसं लावणार आहे. सो Alची क्वांटिटी किती 1, सो 1:1. ओके. त्याच्यानंतर इंटू 3⁻³ का की नेक्स्ट आपण कोणाचं बघतोय, नेक्स्ट कंपाऊंडचं बघतोय. तर नेक्स्ट कंपाऊंडची क्वांटिटी किती 3, सो 3⁻3. ओके. इंटू S परत काय करणार आहे 1+3 घेणार आहे विच इज इक्वल्स टू KSP. मग याचं KSP व्हॅल्यू किती असणार आहे या कंपाऊंडसाठी. सो KSP इज इक्वल्स टू दी 3³ म्हणजे किती असणार आहे 27. ओके. इंटू S4 विच इज इक्वल्स टू दी काय असणार आहे KSP. क्लिअर झालं आता. ओके. तर तुम्हाला आता KSP काढता येणार आहे. ज्याचं रेशो जर मॅच नाही होत असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. जर रेशो जर मॅच झाला 1:1 तर आपल्याला डायरेक्टली KSP इज इक्वल्स टू काय लिहायचं S². ओके. ज्याचं रेशो 1:1 येतोय आणि या इक्वेशन जर यूज केलं तर सेमच आपल्याला KSP इज इक्वल्स टू S²च भेटणार आहे, हे पण लक्षात ठेवा. ओके. जर समजा असं सॉल्ट आहे ज्याचं 1:1 रेशो आहे, बरोबर आहे, आणि आपण कुठला फॉर्म्युला वापरतो 1:1 राहिलं तर KSP इज इक्वल्स टू S² असं वापरतो. पण जर हा फॉर्म्युला तुम्ही वापरला तर सेमच KSPची व्हॅल्यू येणार आहे काय KSP इज इक्वल्स टू S². बघा फॉर एक्झाम्पल समजा AgCl घेतला मी, AgCl घेतला. ओके. आणि या फॉर्म्युलेच्या थ्रू आपण कॅल्क्युलेट करतोय. AgClचा आपण KSPची व्हॅल्यू आपण बघितलीच आहे. काय बघितली KSP इज इक्वल्स टू दी S² बघितलंय. आता या फॉर्म्युलेने येतोय का हाच KSP इज इक्वल्स टू S² ते पण बघून घेऊया. आणि येतच 100% येणारच. ओके. AgClची रेशो काय 1:1. ओके. सो 1:1 इंटू 1:1 इंटू S1+1 इज इक्वल्स टू दी KSP. ओके. मग मला सांगा 1:1 इंटू 1:1 काय असणार आहे 1 आणि S⁻⁴ काय 1+1. सो मीन्स म्हणजे KSP इज इक्वल्स टू दी S². तेच येतोय या फॉर्म्युलेने पण 1:1 काय होतोय S²च येतोय. क्लिअर आहे. तर काही डिफरन्स नाही आहे. पण लक्षात ठेवा जर 1:1 असेल तर तुम्ही KSP इज इक्वल्स टू दी काय करा S²च घ्या, आणि नसेल तर मग हा फॉर्म्युलेच्या थ्रू काय करा कॅल्क्युलेट करा. क्लिअर आहे आता. ओके. तर KSP कसं काढायचं आहे. ओके. ज्याचं रेशो 1:1 असेल तर KSP इज इक्वल्स टू S² डायरेक्टली फॉर्म्युला लिहून टाकायचं आहे. जर 1:1 मॅच नाही होत असेल तर मग तुम्हाला हा फॉर्म्युला काय करावा लागेल यूज करावा लागेल KSP काढण्यासाठी. क्लिअर आहे. तर हे 1 मार्कसाठी येऊ शकतोय फिलिंग द ब्लँकमध्ये. ओके. तर आजचा हा व्हिडिओ लेक्चर आपण इथं स्टॉप करतोय. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत. ओके. थँक्यू.